आजचा महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे वर्ब. वर्ब अतिशय महत्त्वाचा आहे. आपण वर्बला म्हणतो ना की इट इज द सोल ऑफ द सेंटेन्स. वाक्याचा जो आत्मा आहे तो म्हणजे वर्ब आहे आणि ह्या वर्बच्याच अवतीभोवती सगळे व्याकरणातले प्रकार फिरत असतात. लक्षात ठेवायचं आहे. कारण वर्बमधून तुम्हाला टेन्सचा बोध होईल, नंबरचा बोध होईल, पर्सनचा बोध होईल, ॲक्शनचा बोध होईल, मिनिंग दाखवले जातील, मूड्स दाखवले जातील. वर्ब्स भिन्न भिन्न प्रकारचे प्रश्नासाठी तुम्हाला मदत करणार आहे. सब्जेक्ट आणि वर्बमधलं रिलेशन बघायचं असेल तरी तुम्हाला वर्ब माहीत असणं आवश्यक आहे. तर चला आपण आता वर्बचा अभ्यास करूया. वर्ब ज्याला मराठीमध्ये तुम्ही क्रियापद म्हणता. जसं मराठीत आपण म्हणतो ना की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द. मग याच्यामध्ये एक छोटीशी एक व्याख्या वर्बची केलेली बघा की इट इज ॲन ॲक्शन वर्ड. कृती दर्शविणारा हा शब्द आहे. पण एवढ्यावर याला मर्यादित करून जमणार नाही. हा काय काय करू शकतोय बघा बरं. इट शोज काय करू शकतो. इट शोज टेन्स, नंबर, नंबर म्हणजे वचन, जेंडर हे दाखवत नाही. पर्सन म्हणजे वचन, त्याच्यानंतर मूड म्हणजे त्याचं मिनिंग सुद्धा तो कम्प्लीट करू शकतो बघा. मूड अँड ॲक्शन इन द सेंटेन्स. वाक्यातील एवढ्या तो गोष्टी दाखवू शकतो बघा बरं. मूडचा आपण अर्थ मिनिंग घेतलं. ज्याच्यापासून मॉडल ऑक्झिलरी हे आपल्या मदतीला पुढे येतील बघा. वर्ब. मग आता वर्बचे सुद्धा आपल्याला दोन भागामध्ये विभाजन करून अभ्यास करावा लागेल. वर्ब दोन प्रकारचं आहे ते आपण चार्टमध्ये सुद्धा पाहूया. वर्बचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे फायनाईट वर्ब आणि दुसऱ्याचं नाव आहे नॉन फायनाईट वर्ब. हे कोण आहेत यांची नावे आपण पाहूया. चाल एक चार्टमध्येच विभाजन करूया आणि नंतर त्यांचं वेगळं वेगळं. पहिला जो भाग पडतोय वर्बचा तो म्हणजे फायनाईट वर्ब. त्याच्या नावातच कळते बघा. फायनाईट करणे म्हणजे काय करणे. मर्यादित करणे, लिमिटेड त्याला करणे कशाला तरी बघा बरं. फायनाईट वर्ब याच्यामध्ये बघा काळ, वचन, पुरुष यांच्या बंधनात असणारे क्रियापद हे कोणते झाले. फायनाईट वर्ब. ज्याच्यामध्ये बघा काळ, टेन्स, नंबर, पर्सन यांचं कारण त्यांच्यावर बंधन राहील. म्हणजे त्यांच्यानुसार ते बदलत राहीन, ते दर्शवत राहीन. त्याला आपण फायनाईट वर्ब म्हटलेलं आहे. आणि दुसरा जो भाग आलेला आहे तो याच्यातला आहे नॉन फायनाईट वर्ब. फायनाईटचं लगे अपोजिट आहे का नॉन फायनाईट. म्हणजे हे कशाच्या बंधनात राहणार नाही बघा बरं. हे काळ, वचन, पुरुष यांच्या बंधनात नसणारे क्रियापद. यातले असं आहे की नॉन फायनाईट वर्ब जरी वर्ब म्हटलं तरीही हे वाक्यामध्ये कधी नाउनचं तर कधी ॲडजेक्टिव्हचं देखील कार्य करू शकते. पण आपण याला वर्ब म्हणून सध्या इथं अभ्यासणार आहोत. नॉन फायनाईट वर्ब म्हणजे ज्यांना टेन्स, ॲक्शन, पर्सनचं काहीही घेणं देणं नाही, त्यांच्या बंधनात पडत नाहीत. मग हे जे फायनाईट वर्ब आहे ह्या फायनाईट वर्बलाच पुढं चालून ऑक्झिलियरी वर्ब असे म्हटलेलं आहे. याच ऑक्झिलियरी वर्बला आपण हेल्पिंग वर्ब देखील म्हणतो. इथे ऑक्झिलियरी मध्ये एकच एल येत आहे लक्षात ठेवायचं. हे सुद्धा स्पेलिंग मिस्टेकला शब्द पडलेला आहे. काही जण दोन एल येत आहेत, घेऊ नका. ऑक्झिलियरी वर्ब त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब त्यालाच आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. मला इकडची झाले नॉन फायनाईट वर्ब. हे नॉन फायनाईट वर्ब्सला आपण इकडे येऊन मेन वर्ब्स म्हणतो, ज्यांना आम्ही प्रिन्सिपल वर्ब म्हणतो, ज्यांना आम्ही ऑर्डिनरी वर्ब म्हणतो. बघा त्यांची नावं वेगवेगळी आहेत. जेव्हा हे वाक्यामध्ये नसतील तेव्हा हेच फायनाईट वर्ब इकडचे ऑक्झिलरी वर्ब न राहता ते सुद्धा स्वतः काय बनू शकतात, मेन वर्ब बनू शकतात.
आता गरज पडली तर ते सहाय्यकाला येतील, जर ते तर मुख्य क्रियापदच नसेल तर हे कशाला सहाय्यक बनतील, हे स्वतःच त्याच्यातले मेन वर्ब म्हणून गणले जातात. बघा मग हेल्पिंग वर्ब हे झालं मेन वर्ब. यांचं काम आहे तुम्ही बघा टेन्स वगैरे दाखवणे. मग त्यांचं काय काम आहे तर त्यांनी ऍक्शन दाखवायचं काम करायचंय. बस त्यांनी कृती दाखवा. इथे जे हेल्पिंग वर्ब ऑक्सिलरी वर्ब्स घेतलेले आहेत त्यांचं सुद्धा विभाजन तुम्ही दोन भागात करू शकताय. बघा बरं, प्रायमरी ऑक्सिलरी, मॉडल ऑक्सिलरी. त्यांच्यामध्ये प्रायमरी ऑक्सिलरी आणि दुसरा जो पार्ट आला आहे तो मॉडल ऑक्झिलियरी. प्रायमरी ऑक्सिलरी हे गरज पडली तर काय बनवू शकतात, मेन वर्बही बनवू शकतात जर त्याच्यामध्ये मेन वर्ब नसेल. पण तसं मॉडल ऑक्सिलरीला करता येणार नाही. मॉडल ऑक्सिलरीला मेन वर्बचं काम करता येत नाही. मॉडल ऑक्सिलरी एक परमनंट हेल्पिंग वर्ब म्हणूनच काम करणार आहे. आणि मॉडल ऑक्सिलरीच्या नंतर तुम्हाला इथं वर्बचं म्हणजे इकडचा मेंबर यांच्यासोबत येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे कुठला, हा इकडचा मेंबर कोण येईल ते सुद्धा आपण पाहूया. त्याला प्रायमरी ऑक्सिलरी कोणकोणती आहेत ती सुद्धा परीक्षेला एकदा विचारली होती. प्रायमरी ऑक्सिलरी मुख्य ते करून बी ची रूपे, त्याच्यानंतर हॅव आणि डू यांना आदनं साधं महत्व आहे. इथं बी चे रूपे, हॅवचे आणि डूचे. इकडे जे मॉडेल येणार आहे ते विल पासून चालू होती. मग विल, शाल, कॅन, मे, वुड, शूड, कुड, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, निडंट, डेरंट असे एकूण 13 मॉडेल कुठे आहेत एकूण इकडे. काही जण काय करतात यांची सुद्धा गोळाबेरीज करून मग एकदम आकडा सांगतात. नाही 24 आहे, 25 आहे, फायनाईट वर्ब इतके आहेत, ऑक्सिलरी वर्ब काही सांगायची गरज नाही. ते बरोबर माहित होतात तेवढे आकडे आहेतच. बघा बी ची रूपे, हॅवची रूपे, डू ची रूपे इकडे आली. आणि इकडं मॉडल ऑक्सिलरी कोण कोण राहतील ते सुद्धा पाहूया. चला आता यांचं विभाजन बी ची हॅवच्या रूपाचं दोन भागात करता येईल तुम्हाला. एक त्यांचा प्रेझेंट फॉर्म आणि दुसरा आहे त्यांचा पास्ट फॉर्म. मी फॉर्म म्हणतोय, फॉर्म, एफ फॉर फॉर्म, फॉर्म FORM. त्याचं रूप आहे वर्तमान रूप, भूत रूप. म्हणजे यांना भविष्य रूप अस्तित्वात नाही. लक्षात ठेवायचं, भविष्य काळ ते दाखवू शकतात पण भविष्यातलं त्यांना रूप नाहीये, त्या फॉर्म नाहीये. त्यांना फ्युचर फॉर्म अस्तित्वात नाहीये वर्बला. म्हणजे दोघं जण मिळून फ्युचर टेन्स दाखवण्याचा प्रयत्न करतील. चला मग यामध्ये आपण सगळ्यात पहिले घेऊया हे बी. बी ला आपण इकडं प्रेझेंट फॉर्म मध्ये काय काय रूप दिलेली आहे. कारण बी वरून तुम्हाला निश्चितपणे कशाचं सांगता येणार, त्याला काळ, वचन, पुरुष वगैरे काही सांगता येणार. त्यासाठी ते त्यांची रूपे देतील. बघा बी. मग आता हे सध्या कशामध्ये, मूळ रूपामध्ये आहे. मग बी ची रूपे कोणकोणती यांच्यामध्ये बघा. प्रेझेंट मध्ये आली एम, इज, आर आणि यांच्याकडे पास्ट मध्ये आली बघा वॉज, वर. झाले. त्याच्यानंतर बघा एम, इज हे एक वचनामध्ये आहेत, सिंग्युलर आहे. हे सिंग्युलर किंवा प्लुरल म्हणून काम करू शकते. झालं. एम, इज जरी सिंग्युलर असले पण दोघांचा उपयोग वेगवेगळा आहे. पर्सन वेगवेगळे आहेत ना, कारण ह्या तीन गोष्टीचा समावेश याच्यामध्ये, काळाचा पण आहे, वचनाचा पण आहे आणि पुरुषाचा पण आहे. यांना तुम्ही प्रेझेंट आणि पास्ट असं विभाजन तर करून टाकलंय. पण मग तुम्हाला वचनात विभाजन करायचं असेल तर हे सिंग्युलर, सिंग्युलर हे मात्र सिंग्युलर किंवा प्लुरल होऊ शकतं. हे सिंग्युलर आणि हे सिंग्युलर किंवा प्लुरल होऊ शकते त्यांच्यामध्ये. एक बघा. दुसरं आपण यांचे उपयोजन सुद्धा पाहणारच आहोत नंतर. फक्त यादी पाहतोय आपण सध्या. चला दुसरं कोण आलेलं यांच्याकडे, हॅव. कोणती रूपे, हॅवची रूपे आहेत. हॅवची रूपे कोणकोणती यांच्याकडे बघा बरं. हॅव, हॅज आणि पास्ट मध्ये कोण गेलाय, हॅड. सर हे तिघच्या तिघही आहे ना बिलकुल हे हॅव सारखेच दिसतात बघा. HA बरोबर आहे. पण इथं बी सारखं एकही त्याचं लेकरून निघालं नाही त्याच्यासारखं दिसणार. ही सोपे ते हॅव, हॅज, हॅड. मग पुढे यांच्यामध्ये डूची रूपे काय म्हणते दिसत, डूची रूपे स्पष्ट दिसत नाहीत. बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्हाला मुख्य क्रियापद दिसल कृतीवाचक आणि तुम्हाला जर कोणतं सहाय्यक दिसलं नाही तर समजायचं त्याच्यामध्ये कोण आहे, डूचीच रूप शिरलेली आहेत. कर्ता आहे, क्रियापद दिसतंय पण सहाय्यक दिसत नाही, त्याला डूचीच रूपे हमखास त्याच्यामध्ये असतात. त्यातल्या त्यात बघा महत्वाचं बघा डू, त्याच्यानंतर इथं डज आणि इकडे येईन डीड. सगळ्यात ओळखणं कठीण कोण आहे तर हे दोघंच ओळखणं कठीण आहेत. डज ओळखणे फार सोपे आहे. कस काय डज ओळखणे सोपे आहे सर, क्रियापदाच्या पहिल्या आरोपाला यस किंवा यस प्रत्यय जोडले जाते, त्याहून समजायचं ते काय आहे, डज आहे. सर डू क्रियापदाला यस यस नसले तर डू.
मी काय म्हणतो माहिती आहे का, हे दोघं सोबत येणार आहेत का, तर कधीच नाही. एकाच कर्त्यासोबत हे दोघंही वापरले जातात का, तर कधीच नाही. यानं ऑब्लिक टाकलं याचा अर्थ दोनपैकी कोणतं तरी एकच तुम्हाला घेता येईल. आणि हे तृतीय पुरुषी सर्वनामासोबत वापरतात. कोणासोबत वापरता येईल हे सुद्धा आपण पुढं पाहणारच. यांना आपण परत लिहून काढू, जागेच्या अभावी. लक्षात ठेवा, तृतीय पुरुषी लक्षात ठेवायचे. थर्ड पर्सन मधला एक तर नाऊन सिंग्युलर पाहिजे किंवा त्याच्याऐवजी ही किंवा शी किंवा इट येणारा असेल तरच याचा वापर करायचा. कोणाचा, डजचा. आणि डज तर त्यांच्यासमोर जर क्रियापदाला यस इयस प्रत्यय लागलेले नसेल तर समजायचं 100% कोण आलेलं, डीड. इकडं वापस यायचं नाही. समजा मी इथं असं लिहिलं बघा बरं, ही कट्स अ ट्री असं जर केले तर हे वर्तमान काळामध्ये बघा बरं. याच्यामध्ये कुठलंही सहाय्यक क्रियापद दिसलं नाही तर समजायचं डूचे रूप आहे. डूचे याला यस लागले, डज आहे. आता मी जर याचे यस काढून टाकले तर कटचं दुसरं रूप पण कटच आहे, तिसरं पण कटच. सर आम्ही कसं ओळखायचं, डू आहे का डीड आहे. आता सांगा रे, कट मध्ये डू आहे का डीड आहे असं कोणी जर विचारलं तर सांगता यायला पाहिजे ना आम्हाला. मग आम्ही याला नाही बघायचं, त्यावेळेला कर्त्याला पाहायचं. कर्ता कोण याच्यामध्ये, ही. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला कर्ता सुद्धा मदत करू शकतो की त्या क्रियापदामध्ये त्याचा काळ ओळखण्यासाठी, त्याच्यात असणारं सहाय्यक क्रियापद ओळखण्यासाठी. बघा, ही म्हणतो की आपल्यासोबत डू कधीच नसतं भाऊ, डज असतं आणि काय असतं, डीड असतं. मग उत्तर कोण झालं याच्यामध्ये, डीड. या पद्धतीचं म्हणजे प्रोनाउन असन नाऊन असन तर ते लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणजे आपण ह्या दोघांना लक्षात ठेवण्यापेक्षा आपण असं लक्षात ठेवायचं, खरं यांना ऑब्लिक टाकायचं. म्हणजे डज नसेल तर कोण असेल, डीड असेल. डज नसेल तर कोण असेल, डीड असेल. यस यस नसलं आणि ते नसलं तर समजायचं कोण आहे, डीड आहे. म्हणजे भूतकाळामध्ये आहे, हे पास्ट टेन्समध्ये आहे. झालं. समजा मी इथं असे दिले, माय फादर लेट मी गो. आता इथलं लेट बघा, लेटला काही लागलंय का, लेटचा अर्थ परमिट, अलाउ. जर मी तिथं अलाउ घेतलं असतं ते अलाउड झालं असतं, परमिटेड झालं असतं. लक्षात ठेवा, का बदल लागला. मग इथे जर कळत नसेल, कारण लेटचे तिन्ही रूप लेटच आहेत. म्हणून परीक्षक काय करतो की अशीच क्रियापद वापरतो ज्यांचं पहिलं आणि दुसरं रूप काय आहे, सारखं आहे रूपाने. झालं. बघा बरं, माय फादर. आता हे नसेल ओळखू तर कर्ता ओळखा ना. कर्ता सिंग्युलर आहे की नाही, फादर नाऊन सिंग्युलर आहे. म्हणजे याचा अर्थ आता याचा डू आहे का डीड आहे हे ओळखायचं असेल तर हे डू नाही आहे, कोण आहे, डीड आहे, हे ओळखता यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हे ओळखणं कठीण काम नाही आहे, सोपं काम आहे. काय म्हणते सर, आय आलं असतं तर कसं केलं असतं, मग मात्र संदिग्ध वाक्य. आय कट ट्री म्हटलं तर हे आय डू पण होऊ शकतं, आय डीड पण होऊ शकतं. पण त्याने दिलं आय कट अ ट्री यस्टरडे म्हटलं तर तुमचा भर कटवर राहणार नाही, यस्टरडेवर राहील. यस्टरडेमुळं तुम्ही कटला भूतकाळ म्हणताय. म्हणून परीक्षक काय करतो, वाक्यामध्ये जवळपास हिंटच देणार नाही काही काळ ओळखायसाठी. कारण काही ना काही तुम्हाला ॲडवर्बची हिंट मिळाली काळाची की तुम्ही बरोबर काय करता, त्या क्रियापदाचा काळ ओळखता, क्रियापदाचं रूप ओळखता. झालं. तर एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण तुमच्या मदतीसाठी हे राहील. मग आपण परत हे पुसून पुढे घेऊ. इथला जो आहे तो म्हणजे मॉडल ऑक्सिलरी. हे जे मॉडल ऑक्सिलरीचा जर परत तुम्ही अभ्यास केला तर यांच्याकडे पण दोन भाग पडतायत. ते म्हणतील आमच्याकडे पण प्रेझेंट फॉर्म असते, आमच्याकडे पण पास्ट फॉर्म असते. प्रेझेंट फॉर्म पास्ट फॉर्म यांच्याकडे सुद्धा आलेत, म्हणून तर त्यांना आपण फायनाईटमध्ये घेतलंय ना. चला, यामध्ये प्रेझेंटमध्ये तुम्ही समजा इथं विल घेतले तर ते म्हणतील आमच्याकडं वूड आहे, तुमच्याकडे शाल आहे, तर आमच्याकडे शूड आहे. यांच्याकडे कॅन आहे तर हे म्हणतील आमच्याकडे कूड आहे. हे म्हणतील मे आहे तर त्यांच्याकडं माईट आहे. पुढे आलं मस्ट, पण ते म्हणते आमच्याकडं मस्ट पास्टमध्ये नाही, आम्ही मस्ट अर्थानं आम्ही हॅड टूला वापरतो. त्याला इकडे जागा रिकामी झाली. झालं. त्याच्यानंतर यांच्याकडं ऑट आहे, पण ते ऑटवाला म्हणतो आमच्यासोबत टू द्यावा लागेल, पास्टमध्ये कोणीच नाही. यांच्याकडे प्रेझेंटमध्ये कोण नाही आहे तर इकडं आलं बघा यूज, इकडे आलं टू. आणि शेवटचे दोन आहेत ते आहेत निडंट आणि डेरंट. निडंट डेरंट हे दोन सुद्धा त्यांच्यामध्ये आहेत. असे एकूण हे किती झालेले आहेत, 13.
इकडच्या भागात कोण आहे त्यातला कोणी मेंबर यांच्यासोबत येतो का, तर मॉडल ऑक्झिलरी म्हणतात की आमच्यासोबत मूळ रूप हवंय, कोणतंही क्रियापद दिलं तरी ते मूळ रूपात पाहिजे. म्हणजे तुम्हाला ॲम, इज, आर, वॉज, वेअरला यांच्यासोबत वापरता येणार नाही, पण त्यांचं जे बेस फॉर्म आहे बीला वापरता येईन. जसं आपण बघा विल बी म्हणू शकतो, विल ॲम म्हणत नाही, विल इज नाही, विल आर नाही, बरोबर आहे. शाल इज नाही, शाल ॲम नाही, शाल आर नाही, असं आपण वापरत नाही, लक्षात ठेवायचं. शॅल बी, विल बी, शॅल बी. तुम्ही हॅवला घेऊ शकता, हॅजला घेऊ शकत नाही. मग हे हॅव नसतं, ते कोणतं असतं, बेस फॉर्म मधलंच हॅव असते. झालं म्हणजेच काय, विल हॅव, शाल हॅव, मे हॅव, कॅन हॅव, वुड हॅव, शुड हॅव हे म्हणता येत तुम्हाला. डू सुद्धा वापरता येईल तुम्हाला, डज वापरता येणार नाही, डी त्याच्यासोबत वापरता येणार नाही, बेस फॉर्म वापरावे लागतील. जसं विल डू, शाल डू, आपण म्हणतो ना आय शाल डू इट, आय कॅन डू इट, डू म्हणतो आपण, आय कॅन डज इट. काय म्हणते सर ही असतं तर ही कॅन डज इट, असं नसतं झालं रे बाबा. काय म्हणते सर ही कॅनला येस लावा ना, सर ही कॅन्स डू इट, होणार नाही. हे मॉडल ऑक्झिलरी असे आहेत जे स्वतःला यस यस लावून घेत नाही, ते म्हणतील आमचा आणि पर्सनचा काहीही संबंध नाहीये. काही काही ठिकाणी तुम्ही पर्सन कसं लावू शकता, नाही नाही शाल हे फर्स्ट पर्सन सोबत वापरतात फ्युचर दाखवण्यासाठी, तर विल हे थर्ड पर्सन सोबत, सेकंड पर्सन सोबत वापरतात फ्युचर दाखवण्यासाठी. बाकी ठिकाणी ते म्हणते की आमचा आणि वचनाचा काहीही संबंध नाही. झालं, हे लक्षात ठेवायचं. यांच्यासोबत मूळ रूप आवश्यक आहे, जरी मी सुटे सुटे लिहिले तरी. म्हणजे हे दोन असे आहेत ऑट आणि युज्ड, ते म्हणतात की आम्हाला मूळ रूप टू सहित द्या, टू प्लस वर्ब द्या. म्हणजे टू यांचं नाहीये एवढं लक्षात ठेवा, नाही तर इथंच गोंधळ आहे. काही जर पाठच करतात ऑट टू यूज टू, ऑट टू यूज टू, ऑट युज्ड, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. टू प्लस वर्ब ते पुढचं येईल. कोण येईल, ह्यांच्या भागातून येणार आहे. बघा बरं, यांच्याकडे दोन भाग झालेले आहेत. एक पहिला जो भाग आहे तो म्हणजे इन्फिनिटिव्ह, आणि दुसरा जो भाग आहे त्याला पार्टिसिपल्स म्हणू आपण. अरे हे म्हणजे मराठीतले कृदंत आणि हे मराठीतले धातू. म्हणजे इकडं धातू आहे आणि तिकडे धातू साधिते आहेत, त्यांना प्रत्यय लागतील परत. पण इथं प्रत्यय वगैरे काय काय लागत आहेत. इन्फिनिटिव्ह मध्ये सुद्धा दोन भाग पाडलेले आहेत धातूमध्ये पण. बघा कोणते कोणते दोन भाग आहे. एक त्यांनी नाव दिले बघा बरं, बेअर इन्फिनिटिव्ह, BARE, बेअर इन्फिनिटिव्ह. त्यांनी त्याला आणखीन एक नाव दिले प्लेन इन्फिनिटिव्ह. आता दोघात काय फरक आहे, लगे रूपात फरक सांगतो. फुल इन्फिनिटिव्ह असं असतं, ते म्हणतं की आमच्याकडे टू प्लस वर्ब असते. काय असते, आणि हे म्हणतात की आमच्याकडे टू नसते रे भाऊ. मग आपण एक लक्षात ठेवू ना, एक सोपं उदाहरण बघा की आपण कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलो, त्याला जेवणाच्या शेवटी तो काय करतो, आपण जर भात घेतलेला नसेल तर म्हणतो साहेब राईस लावू क्या. मग राईस लावू क्या लगे आपल्यातले काही जण म्हणते भाऊ राईस आण पण प्लेन आण. तर एखादा काय म्हणतो नाही प्लेन नाही, जिरा राईस पाहिजे. म्हणजे आपल्यातले काही मेंबर असे असतात की जे काहींना जिरा राईस पाहिजे असतो, काहींना काय असतो प्लेन राईस पाहिजे असतो. म्हणजे प्लेन राईस म्हणजे काय, जिऱ्याशिवाय असतो तो, आणि जिऱ्यासोबत असला तो कोण झाला, फुल इन्फिनिटिव्ह. लक्षात ठेवा, जिरा राईस फुल इन्फिनिटिव्ह. आपण डोक्यात ठेवायला सोपंच आहे. म्हणजे याचा अर्थ ऑट आणि युज्ड हे असे मेंबर जेवायला होते मॉडेलमध्ये की ते म्हणते की आम्हाला जिऱ्यासहित राईस पाहिजे. मग यांनी काय केलं माहिती आहे का, प्लेन राईस घेऊन आले, झालं, आणि जिरे तुम्ही टाका, झाला जिरा राईस. बेअर इन्फिनिटिव्ह हे झालं फुल इन्फिनिटिव्ह. यांना टू नाहीये आणि यांच्यासोबत टू इन्फिनिटिव्ह मार्कर आहे. ते ओळख करून घ्यायचे, मूळ रूपाची ओळख करून घेण्यासाठी आहे. मग आपण यातल्या कोणत्या कोणत्या क्रियापदाला इकडे घेऊन जाऊ शकतो का, त्यांना मेन वर्बचं ट्रीटमेंट देऊ शकतो का, तर बघा बरं. मग बीला इकडे न्यायचं असेल तर इथं ॲमला नेता येणार नाही, ॲम टू ॲम होणार नाही. पण असं तर होईल ना, याच्यामध्ये बी हे झालं बघा, आणि इकडे गेलं बघा त्याचं टू बी. ऐकलं असेल तुम्ही वाक्यामध्ये, आय वॉन्ट टू बी अ टीचर, मला शिक्षक व्हायचंय. बी त्याच्यानंतर बघा हॅव, याच्यातला हॅव बेस फॉर्म मधले हॅव घ्यायचे, लक्षात ठेवायचं. हॅव इथं काय आलं त्याचं बघ बरं, टू हॅव. हे बेस फॉर्म घेतोय आपण सगळे, याच्यातला कोणी मेंबर घेत नाही तरी तुम्हाला वाटलं तरी सर नाही हेच घेतले सर, नाही हे घेतलं हे का नाही घेतलं मग,
हॅज टू हॅज का नाही होत मग? होतच नाही. आणि शेवटचं कोण याच्यामध्ये बरं? डू ला सुद्धा घेतलंय आपण टू डू. म्हणजे मी जर एखादं क्रियापद निवडलं असतं ज्याच्यामध्ये डू मिसळलेलं आहे असं राईट, तर मी ते राईटला सुद्धा केलं असतं. बघ बरं, टू राईट. जसं नाही का, आय वॉन्ट टू राईट अ लेटर. मला एक पत्र लिहायचं आहे, लिहिण्याची इच्छा आहे. राईट टू राईट. आता आपण पुढे सुद्धा घेऊया. झालं. याच्यातलं हे जे टू प्लस वर्ब आहे, हे आता जरी वर्बचं काम करत असलं तरीही ते वाक्यामध्ये वर्बल नाऊनचं देखील काम करू शकते. ते देखील आपण नंतर पाहणारच आहोत. पुढे आता पार्टिसिपल्स मध्ये किती भाग आलेले आहेत? पार्टिसिपल्स मध्ये बघता बघता 3 भाग आहेत. चार्ट मोठा दिसतो, एकदम डोळे फिरण्यासारखाच आहेच तो, पण याला आपण प्रत्येकाला सुटं नंतर अभ्यासणार आहोत. पण चार्टमध्ये एकदा एका नजरेत येईल. बघा, पार्टिसिपल्स मध्ये जो पहिला आलेला आहे त्यांनी नाव दिलं प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपलला ओळखायचं असेल तर यांच्याकडं वर्बच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय असते. प्रेझेंट पार्टिसिपल झाले. बघा मग याच्यामध्ये बघा बरं, आपण इकडच्याच नमुन्याला याला आयएनजी लावू शकतो का याला आयएनजी लावू शकतो? बघा बरं, आता तुम्ही यांना तर लावूच नाही शकत तुम्ही. एमिंग, इजिंग, आरिंग, वाजिंग, वेअरिंग होत नाही. मग काय सांगा, बी ला आयएनजी लावलं बीइंग, पण टू बीइंग कधीच होत नसतं, लक्षात ठेवायचं. मग याच्यातलं आम्ही ह्या बेस फॉर्मला लावले, बी ला आयएनजी लावले बीइंग, त्याच्यानंतर तुम्ही हॅवला आयएनजी लावले हॅविंग, डू ला तुम्ही आयएनजी लावले डुईंग, आणि आता प्रश्न पडला मी डूच्या खाली एक मेन वर्ब घेतलेला बघा राईट. मग राईटला आयएनजी लावले, काय झालं? रायटिंग. मग आता डबल टी घ्यायचं का नाही घ्यायचं सांगा. इथं सुद्धा मुलं स्पेलिंगमध्ये चुका करतात. रायटिंगमध्ये डबल टी कधीच नसतं, त्याच्यातलं ई काढून त्याला आयएनजी लावलेलं आहे, रायटिंग. हे जे आहे प्रेझेंट पार्टिसिपल, हे सेंटेन्समध्ये पुढे चालून लक्षात ठेवायचं नाउन किंवा ॲडजेक्टिव्हचं काम करू शकतात. कोणती जातीचं काम करू शकतात ते आपण लिहून ठेवतो, नंतर त्यांचा अभ्यास करूच. एक दुसरा आलेला आहे तो म्हणजे पास्ट पार्टिसिपल. शॉर्टकट नाव. वर्बचं थर्ड फॉर्म ज्याला आयएनजी प्रत्यय नसते, एवढं लक्षात ठेवायचं. थर्ड फॉर्म असे, मग त्याला ईएन किंवा ईडी हे प्रत्यय जोडलेले असते. ते दिसो न दिसो त्याला ईएन पार्टिसिपल म्हणतात. जसं यांचं आयएनजी पार्टिसिपल, आयएनजी मात्र दिसतंच म्हणून आयएनजी पार्टिसिपल, त्यांचं दिसलं नाही तरी त्याला काय म्हणतायत? आयएनजी नसले की थर्ड फॉर्मला काय करतो आपण? त्याच्यामध्ये ईएन पार्टिसिपलमध्ये घेतो. पुढे यांच्याकडे बघा, यांनाच आपण घेतलंय बीचं आपण तिसरूप तयार करू शकतो का? तर हो, बी ला एन लावलं बीन झालं, हॅवला आपण डी लावलं, हॅवन तर होऊ शकत नाही म्हणून हॅड. मग काय म्हणते? सोड, इकडं पण हॅड तिकडं पण हॅड, राहू दे ना. हे पुढे सेकंड फॉर्म म्हणून काम करणार आहे आणि ते थर्ड फॉर्म म्हणून काम करणार, त्याला V3 लिहून ठेवलेलं आहे आपण. पुढे डूचं थर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये डन. डूला काय लागलं? NE लावलं ईएन लावण्याच्या ऐवजी, बघा. आणि राईटचं तुम्ही तिसरं काय केलं असतं बघा बरं, रिटर्न. हे वर्बचं किंवा ॲडजेक्टिव्हचं काम करू शकते. हे तसं वर्बचं तर काम करणारच आहे, प्रॉब्लेमच नाही. वर्ब सहित ते नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह देखील काम करू शकते. आणि तिसरं आणि शेवटचं जे आलेलं आहे ते म्हणजे परफेक्ट पार्टिसिपल. परफेक्ट पार्टिसिपल मध्ये एक लक्षात ठेवायचं कधी पण की हॅवला आयएनजी लावून हॅव्हिंग सोबत V3, म्हणजे ह्या दोघांचा मिलाप झाला. दोघांचा म्हणजे कोणाचा? हे हॅव्हिंगच्या पुढे ह्या तिघांना लिहून काढायचंय. लक्षात ठेवायचं यांच्याकडे म्हणणं आहे की हॅव्हिंग सोबत कितवं रूप पाहिजे? तिसरं रूप पाहिजे. चला, म्हणजे यांच्यामध्ये मी घेतलं इथं हॅव्हिंग बीन, हॅव्हिंग हॅड उपयोगात फार कमी आहे, आणि हॅव्हिंग डन. तुम्हाला कळण्यासाठी मी इथं असं पण लिहू शकतो हॅव्हिंग रिटर्न, हे क्रियापदासाठी. हे भाग आहेत बघा, लक्षात ठेवायचं, म्हणजे कन्फ्युजन होऊ नये, यांच्यामध्ये गोंधळ होऊ नये. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. वर्ब मधला सगळ्यात पहिला पार्ट घ्यायचा आहे आम्हाला
फायनाईट वर्ब जे कशाचं महत्त्व राहील त्यांच्याकडं नंबर, त्याच्यानंतर पर्सन, त्याच्यानंतर टेन्स, या 3 गोष्टी ते दाखवणार आहेत फायनाईट वर्ब झालं. हे फायनाईट वर्बमधलं सुद्धा आपल्याला सर्वात पहिला पाहायचा आहे, तो म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये सुद्धा आपल्याला 3 मेंबर आहेत, बी, हॅव आणि शेवटचं आहे डू. त्यातलं आम्हाला सगळ्यात पहिले घ्यायचं ती म्हणजे बीची रूपे आणि बीचे रूपांचे उपयोग. बघा, युजेस ऑफ बी, बीचे उपयोग. याच्यामध्ये बीची रूपे कोणकोणती आहेत ती जर पडताळून पाहिली, बघा, एम, इज, आर, पास्टमध्ये वॉज, वर, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, खास करून बीच्या रूपांचा उपयोगांचा. त्यातला सगळ्यात पहिले पहा, वाक्यात VING किंवा V3 आधी येणारे बीचे रूप ऑक्झिलरी वर्बचे कार्य करते. कोणाच्या आधी? VING किंवा V3च्या आधी ते काय काम करणार आहेत? बीचे रूप ऑक्झिलरी वर्बचे कार्य करते. बघूया आपण त्यांच्यामध्ये एक्झाम्पलमध्येच पाहूया. पहिलं दिलंय बघा मी इथं, ही इज रीडिंग अ नॉवल. आता याच्यातला वर्बल ग्रुप कोणता आहे, वर्ब कोणतं आहे, तर लक्षात ठेवायचं हे एवढं मोठं याच्यातलं काय झालं, हे वर्बल ग्रुप झालेलं आहे पूर्ण मिळून. ते पुढे टेन्ससाठी आपण वापरले जातात. पण याच्यातले 2 भाग बघा बरं, इथं इज आहे आणि इथं रीडिंग आहे. हे VING म्हणजे 2 भाग पडले, म्हणजे याच्यामध्ये एक फायनाईट आहे, एक नॉन फायनाईट आहे. बरं, एक ऑक्झिलरी, एक मेन वर्ब आहे. मग चला, हा झालेला याच्यातला VING म्हणजे हा मेन वर्ब आहे आणि हा याच्यातला कोण झालेला आहे, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, ज्याला आपण फायनाईट वर्ब म्हणतो. म्हणजे हा फायनाईट, हा नॉन फायनाईट झालं. बघा बरं, हा फायनाईट वर्ब आणि याचं जर कोणी काळ विचारलं तर सांगतात पाहिजे, अरे हा कोणता आहे, प्रेझेंट आहे. FV म्हणजे काय, फायनाईट वर्ब. त्यालाच आपण पुढं ऑक्झिलरी वर्ब करून टाकू. ऑक्झिलरी वर्ब, AUX लिहिलं बघ, ऑक्झिलरी वर्ब. एक दुसरं घेतलं बघा बरं मी इथं, शी इज हेल्प्ड बाय हिम. ही पॅसिव्हची रचना तयार झाली. बघा बरं, पॅसिव्हची रचना नियम म्हणजे बीच्या रूपाच्या नंतर तिसरे रूप. बघा बरं, हे ING, इथं ING आहे का, नाही, हे परत वर्बल ग्रुप झालेलं आहे एवढं मोठं, आणि हे झालं याच्यातलं मेन वर्ब. पण हे वर्बचं कितवं रूप आहे, तिसरं रूप आहे. हे बीचंच रूप आहे आणि हे याच्यामध्ये कशाचं काम करतंय, ऑक्झिलरी वर्बचं काम करतंय. पण यामध्ये टेन्स दाखवण्याचा अधिकार फक्त यालाच आहे, याला नाही. म्हणजे प्रेझेंटमध्येच राहिलं. एक बघा, दुसरी गोष्ट आणखीन यांच्यामध्ये, वाक्यात बीच्या रूपानंतर VING किंवा V3 नसेल तर बीचे रूप हे मेन वर्ब, ज्याला तुम्ही प्रिन्सिपल वर्ब, ज्याला तुम्ही ऑर्डिनरी वर्ब बनते. म्हणजे याचा अर्थ आता VINGच नाहीये, V3च नाहीये, तर मग काही ताणच नाही राहिलाय. बीचे रूप काय झाले, स्वतःच याच्यातले मेन वर्ब बनले, ते ऑक्झिलरी म्हणून काम करणार नाही. बघा, म्हणजे यांच्या आधी आले ते ऑक्झिलरी, अन्यथा ते काय झाले, त्याच्यामध्ये मेन वर्बचे काम करू शकते. एक्झाम्पल मध्ये बघा, ही इज अ टीचर.
बघा याच्यामध्ये कोण आहे, इज आहे. हे वर्ब आहे का, नाही, हे तर आर्टिकल आहे सर, डिटरमायनर आहे कोणाचं, ह्या नाऊनचं. त्याला म्हणजे सेंटेन्समध्ये एवढेच भाग पडले फक्त, ही इज अ टीचर. मग इज काय आहे परीक्षेमध्ये जर विचारलं तर सांगता यायला पाहिजे हे ऑक्झिलरी वर्ब नाहीये. लक्षात ठेवायचं, हे कोण झाले याच्यातले, मेन वर्ब झालेले आहेत. चला हे याच्यातलं काय झालेलं आहे, मेन वर्ब झालेलं आहे. दुसरं घेतलं मी, शी वॉज लेझी, फार आळशी होती ती. मग वॉज हेच काय झालं याच्यातलं, मेन वर्ब झालेलं आहे. म्हणजे वाक्यामध्ये बीचे रूप हे ऑक्झिलरी किंवा मेन वर्बचं काम करू शकतात. आणखीन महत्वाच्या गोष्टी बघूया. तिसरं, नकारार्थी वाक्यात बीच्या रूपानंतर नॉट वापरले जाते. कोणत्याच्यात, नकारार्थी वाक्यामध्ये बीच्या रूपानंतर. मग ते बीचे रूप ऑक्झिलरी असो का मेन वर्ब असो त्यांना काही फरक पडणार नाही, त्यांच्यानंतर तुम्ही नॉट सहज वापरू शकता. हे नकारार्थीचं वैशिष्ट्य आहे. बघा बरं एक्झाम्पलमध्ये मी इथे घेतलंय, ही इज नॉट रीडिंग अ नॉवल, तो काही कादंबरी वाचत नाहीये. मग सांगा, ही इज नॉट, इथं हे काय झालं याच्यातलं मेन वर्ब, हे झालं याच्यातलं ऑक्झिलरी वर्ब, आणि हे झालं याच्यातलं ॲडवर्ब. नॉट काय झालं त्याच्यातलं ॲडवर्ब आहे. असंच तुम्हाला परत करता येईल. जर मेन वर्ब जर असेल तर बघा बरं, ही इज नॉट अ टीचर, तो काही शिक्षक नाही. मग इज काय झालं याच्यातलं मेन वर्ब, आणि हे नॉट इथं वापरलेलं आहे ॲडवर्ब, काही बदल झालेला नाही. म्हणजे यांचा अर्थ नकारार्थी वाक्यामध्ये यांना काही टेन्शन राहिलेलं नाही. तर मग आपण प्रश्नार्थीचं देखील पाहूया. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. महत्वाचं आणखीन, प्रश्नार्थी वाक्यात कर्त्याआधी बीचे रूप वापरले जाते. मग ते मेन वर्ब असो की हेल्पिंग वर्ब असो, तसं काही ते हट्ट करणार नाही आहेत की आम्ही मेन वर्ब झालोय आता आम्हाला यायची गरज नाही आहे. तसं नाही, त्यांना वापरले जाते. बघा एक्झाम्पलमध्ये समजा इथं दिलंय, ही इज रीडिंग अ नॉवल. आता मला याला प्रश्नामध्ये न्यायचं आहे, येस नो टाईप क्वेश्चनमध्ये न्यायचं असेल, वर्बल क्वेश्चनमध्ये न्यायचं असेल तर मी त्याला नेऊ शकतो. येस नो टाईप क्वेश्चन आहे हा. वाय एन काय झालं, हा झालं याच्यातलं सब्जेक्ट, हे झालं याच्यातलं ऑक्झिलियरी वर्ब, हे झालं याच्यातलं मेन वर्ब. आपण मेन वर्बला नाही काढणार आहे, फक्त कोणाला काढणार आहे, ऑक्झिलरीलाच काढणार आहे. चला इथं कोणाला, इज ही रीडिंग अ नॉवल क्वेश्चन मार्क. जर तुम्हाला याचा रेटोरिकल क्वेश्चन करत असतं तर तुम्ही होकारार्थीचं नकारार्थी करून सुद्धा घेऊ शकता. लगे इजचं तुम्ही इजंट करू शकता. इजचं काय करता तुम्हाला, इजंट. म्हणजे तुम्हाला रेटोरिकल त्याचा क्वेश्चन करायचा असेल, होकारार्थीचं नकारार्थी करावं लागतं. चला इजचं काय केलं मी इथं, इजंट. इजंट ही, आणि ज्या सहाय्यक क्रियापदाला इथं एनटी असं लावता येत नाही कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये, तर त्यांचं नॉट तुम्ही कर्त्याच्या नंतर देखील घेऊ शकता. बघा, इजंट ही रीडिंग अ नॉवल, हे आलं कर्त्याच्या आती आला. ठीक आहे, पहा जर हे मेन वर्बचं काम केले असते तर काय झाले असते सांगा. ही इज अ टीचर असं सेंटेन्स दिलेलं आहे. हे याच्यामध्ये स्वतः हा मेन वर्ब आहे. मग हा म्हणून का मी जात नाही पुढे भाऊ, तुम्ही जा, नाही नाही. याच्यामध्ये सुद्धा बघा आपल्याला यस नो टाईप क्वेश्चनमध्ये तसंच करता येईल. इज ही अ टीचर, आले मेन वर्ब जसे तसे. किंवा तुम्हाला रिटोरिकल क्वेश्चन करायचा असेल तर तुम्ही इजचं नकारार्थी केलं असतं, इजंट ही अ टीचर. जर मी तसं दिलं असतं बघा बरं, आय एम लेझी, तुम्ही त्याचा प्रश्न तयार केला असता. काय प्रश्न तयार केला असता, यस नो टाईपमध्ये लगेच तुम्ही घेतलं असतं, एम आय लेझी, मी आळशी आहे का.
या पद्धतीनं. आणि रिटोरिकल जर तुम्हाला घ्यायचं असतं तर तुम्ही काय केलं असतं, ॲमला ॲमंट नसतं केलं. मग काय म्हणते सर मग आरंट करा ना सर, मी वाचलं होतं कुठेतरी क्वेश्चन टॅगमध्ये करतात सर तसं. ॲम आलं की काय करतात सर, होकारातीचं नकाराती करताना ॲमंट करत नाही, आरंट करतात. इथं आरंट करता येणार नाही, पूर्ण वाक्य आहे ते काय क्वेश्चन टॅग नाही आहे. मग तुम्ही काय करायचं, ॲमला नॉट लावता येत नाही तर नॉटला नंतर वापरा. ॲम आय नॉट लेझी, मी आळशी नाही का, तर हो तू आळशीच आहेस. ठीक आहे, आय एम लेझी. मग ॲमचंही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आता यापुढं आम्हाला अभ्यासायचं आहे. जसं बघा बीचं रूप होकारार्थी पाहिलं आहे आम्ही, नकारार्थी पाहिलं आहे. बीचे रूपे आम्ही ऑक्झिलरी की असतात काय असतात, मेन वर्ब असताना काय असतात. आता आपल्याला बघायचं आहे की यांचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होतं आहे का, त्यांना संक्षिप्त रूपात वापरतात का, तर हो वापरतात. पाहूया आपण त्याच्यामध्ये. बीची फक्त वर्तमान काळी रूपेच फक्त सर्वनामास संक्षिप्त कॉन्ट्रॅक्शन फॉर्म संक्षिप्त रूपात जोडली जातात. लक्षात ठेवा, फक्त वर्तमान काळी रूपे आणि ती फक्त कोणाला, सर्वनामाला नामाला जोडली जात नाही. तर लक्षात ठेवायचं, नाही तर गोंधळच सगळा गोंधळ, काही खरं नाही आहे मैच्यामध्ये. चला मग यामध्ये आपण सगळ्यात पहिले घेतलं आय सोबत आपण ॲम लिहिले, तर हे कसे लिहिता येईल संक्षिप्त रूपात, आईम. म्हणजे इथं हे अपॉस्ट्रॉफी वापरले, जे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म तयार करण्यासाठी वापरलेलं आहे. आईम म्हणजे काय झालं, आय ॲम झालं. मी इथं वी सोबत आर घेतले असते तर तुम्ही त्याचं वाचलं असतं वी आर वर. बघा याच्यातलं ए निघून गेलं. मी जर इथं यू आर घेतले असते तरी तुम्ही त्याचं तयार केलंच असतं ना हे योर. लक्षात ठेवायचं, ई जर काढलं तर ते योर तयार होऊन जाईल. इकडे जर मी थर्ड पर्सन घेतले त्याच्यामध्ये ही इज, तर ते तयार होईल बघ बरं, हीच. HIS हीच वेगळे आणि हे हीच वेगळे. चला मी इथं शी सोबत वापरलं तर काय केलं असतं तुम्ही त्याचं, शीज. इट सोबत इज घेतले असते तर काय घेतले असते तुम्ही, इट्स. लक्षात ठेवायचं हे इट्स वेगळे, हे याचा अर्थ असतो ऑफ इट आणि याचा अर्थ सध्या आपण इट इज म्हणून घेतोय, ते पुढे जाऊन इट हॅज सुद्धा होऊ शकते, ते नंतर पाहू. दे आर असतं तर लगेच घेतलं असतं आम्ही दे. पण तुम्ही नामाला लावू शकत नाही. जसं मी इथलं राजू लिहिलं, मग राजूला अपॉस्ट्रॉफी एस लावलं तर काय होईल, ती षष्टी होऊन जाईल त्याची. राजूस क्लेवर असं होणार नाही. ते अमेरिकन इंग्लिशमध्ये करतात, ब्रिटिशमध्ये करत नाही. तर लक्षात ठेवा. मग यामध्ये कोणाचे नाही झाले हो सर, भूतकाळाचे होत नाही, करू नका. उद्या जर तुम्हाला असे आले ही वॉज, तर त्याचं हे बरोबर होईल का, तर नाही. झालं. मग उद्या चालून जर याचंच असं आलं, याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म तुम्ही काय करा, फुल फॉर्ममध्ये करून दाखवा आम्हाला. फुल फॉर्म काय काय होईल याचं सांगा बरं. चला, ही इज दुसरा पर्याय दिला त्यांनी, ही वॉज तिसरा पर्याय दिला त्यांनी, ही हॅज. आता या तीनपैकी कोण होऊ शकतं का. सध्या आपण बीचेच रूप अभ्यासलेली, त्यांचं उत्तर देता येईल आम्हाला. तर हे होणार नाही, हे होईल, हे पण पुढे होईल. म्हणजे याचा आन्सर होईल ए अँड सी. एका परीक्षेला हे सुद्धा विचारलं होतं, याचं लॉंग फॉर्म सांगा, फुल फॉर्म सांगा, तर त्याचं वी आर होईल, वी वर होणार नाही. पास्ट टेन्स मधली बीची रूपे संक्षिप्त रूपासाठी वापरली जात नाही. फक्त महत्वाचं ते लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट करून घ्या. दुसरं जे प्रायमरी ऑक्झिलरी आहे, हॅवची रूपे व त्यांचे उपयोग. हॅवची रूपे जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की याच्याकडे हॅव, प्रेझेंटमध्ये हॅज आणि पास्टमध्ये येतं हॅड. हॅव, हॅज, हॅड यांचा उपयोग आपल्याला पाहायचा आहे. बघा बरं,
सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची, वाक्यात हॅवच्या रूपानंतर V3 येत असेल, V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप, V3 येत असेल तरच हॅवचे रूप ऑक्झिलरी वर्ब बनते. म्हणजे V3 हे मेन वर्ब आल्याच्या नंतरच काय झालं, हॅवची रूप काय झाली, त्याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब झालेली आहेत. बघा यांच्यामध्ये एक महत्वाची घडण, त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्ट, जेव्हा हॅवची रूप ऑक्झिलरी असते तेव्हा काय होईल बघा बरं. नकारार्थी वाक्यात हॅवच्या रूपानंतर नॉट हे ॲडवर्ब वापरता येते. तिसरी गोष्ट आणखीन, प्रश्नार्थी वाक्यात कर्त्याआधी हॅवचे रूप वापरले जाते. हे केव्हा, जेव्हा हॅवची रूपे काय आहेत, ऑक्झिलरी वर्ब म्हणून काम करतायत. आता तिघांसाठी आपण 3 उदाहरणं घेऊन टाकू, बघूया. ही हॅज हेल्प्ड मी, त्याने मला मदत केली. ही हॅज हेल्प मी, मग याच्यामध्ये वर्बल ग्रुप कोणता झाला, हॅज हेल्प मी हे झालं याच्यातलं मेन वर्ब आणि ते तिसरं रूपात आहे, आणि यांच्याकडे हे झालेलं आहे ऑक्झिलरी वर्ब आणि हॅज हे प्रेझेंटमध्ये आहे. लक्षात ठेवायचं, हॅवच्या रूपाचं इतकं महत्त्व आहे की हॅवच्या रूपाच्या पुढं तिसरं रूप आलं तरच परफेक्ट टेन्स तयार होतो, अन्यथा तयार होत नाही. केवळ वर्बचं तिसरं रूप येऊन परफेक्ट टेन्स तयार होणार नाही. त्यासाठी जोड कोणाची लागणार आहे, कधी पण हॅवच्या रूपाची जोड लागणार आहे. बघा, ही हॅज हेल्प मी. आता याला आपल्याला नकारार्थीमध्ये घेता येईल का, तर घेता येईल ना नकारार्थीमध्ये, पण बघा बरं, ही हॅज नॉट हेल्प मी, त्याने मला मदत केली नाही. बघा बरं, हे हॅज परत आलं याच्यामध्ये ऑक्झिलरी आणि हे याच्यातलं ॲडवर्ब आणि हे झालं याच्यातलं मेन वर्ब, वर्बचं तिसरं. याला प्रश्नार्थीमध्ये पण घेता येईल का, तर चला यांच्यापासून आपण प्रश्न तयार करू. ही हॅज हेल्प मी, तर तुम्ही प्रश्न तयार केला असतं. बघा बरं, हॅज ही हेल्प्ड मी, किंवा तुम्हाला रिटोरिकलमध्ये घ्यायचं असतं तर तुम्ही रिटोरिकलमध्ये घेतला असता काय, लगे हॅजंट ही हेल्प्ड मी, असं घेता आलं असतं. प्रश्नार्थीमध्ये जरी तर मी हॅड घेतला असतं तर त्या पद्धतीने मला हॅड घेतला असतं, ही हॅड हेल्प मी, ही हॅड नॉट हेल्प मी, हॅड ही हेल्प मी, हॅडंट ही हेल्प मी, याच्यामध्ये तुम्हाला तसंही करता आले असते. झालं हॅव, हॅज, हॅड तिघांचा वापर तुम्ही तसं करू शकता. हे झालं यांच्यामध्ये हॅवचे रूप काय असतील, ऑक्झिलरी असतील. केव्हा, ज्यासोबत त्याच्या काय असेल वर्बचं थर्ड फॉर्म असेल. आणि आता खूप महत्वाचं त्यांच्यामध्ये पहा, हॅवच्या रूपानंतर V3 नसेल तर हॅवचे रूप मेन वर्ब बनते. झालं ना, आता यानं मुख्य क्रियापद झालाय. आता याचे नाटकं सुरू झाले बघा मेन वर्ब झाल्याच्या नंतर. पहा यांच्यामध्ये नकारार्थी वाक्यात बघा बरं, आता यांना मदतीला कोण येऊ शकतात. नकारार्थी वाक्यात व प्रश्नार्थी वाक्यात हॅवच्या रूपांना डूची रूपे ऑक्झिलरी वर्ब म्हणून मदत करतात. याचा अर्थ मग आता हॅवची मेन वर्ब झाल्याच्या नंतर हॅवची रूपे त्याच्यामध्ये डूची रूपे मिसळलेली असतील आणि ती डूची रूपे त्यांना सहकार्य करतील.
जसं एक तुम्ही चित्रपट पाहिला असं बघा हंगामा, त्याच्यामध्ये मालक गावाकडे गेला की नोकर स्वतःच काय बनतो माहितीये का, मालक बनतो. आणि असा तो नोकर असतो की तो मालक झालेला असतो, तो सुद्धा बाकीच्या कामासाठी कोणाला नोकर म्हणून ठेवू शकतो. असं तसं चाललंय ह्यावच्या रूपाचं. झालं, तो पहिले सहाय्यक म्हणून काम करायचा, आता काय झालं, तो मेन वर्ब झाला की तो त्याच्या सहाय्यताला दुसऱ्याला कोणातरी आणतं, म्हणजे डूच्या रूपांना. असं मात्र बीच्या रूपाने केलं नाही, लक्षात ठेवायचे. बीची रूप ऑक्झिलरी असो का मेन वर्ब असो, ते दोन्ही वेळेस ती कामं सारखीच करत होती. तेच मग हा प्रॉब्लेम आहे हॅवच्या रूपांचा. म्हणजे नकारार्थी व प्रश्नार्थीमध्ये आपल्याला जरा जपून राहावं लागेल हॅवच्या रूपापासून. झालं, पहा, म्हणजे यांच्यामध्ये हॅवची रूपे जर मेन वर्ब झाली तर मेन वर्ब असताना हॅवची रूपे बघा बरं. आणि यांना हेल्पिंग वर्ब म्हणून, ऑक्झिलरी वर्ब म्हणून मदत करणारे आणि परत मेन वर्ब हे हॅवचं रूप असणार आहे. मग यांच्याकडे मेन वर्ब म्हणून हॅवचं रूप स्वतः हॅवच राहणार आहे, जे बेस फॉर्ममध्ये होतं. आणि इथे तुम्हाला मदत कोण करणार आहे, डूची रूपे. जर इथं मेन वर्ब म्हणून हॅव आले तर याला आपल्याला डू आणि नकारार्थीमध्ये घ्यायचं असेल तर डू नॉट प्लस मेन वर्ब कोण आहे स्वतः याच्यामध्ये, हॅव. तर म्हणते इकडे हॅव तिकडं हॅव, याच्यातलं डू काढलं ना बाजूला, हे मूळ रूप आहे, लक्षात ठेवायचं. हे मूळ रूपामध्ये आहे. झालं, हे पहिलं रूप आहे. आता याच्यामध्ये इथे घेतलं मी हॅज, इथं काय होईल, चला याच्यातलं यस काढलं तर कोण निघलं, डज. याला नकारार्थी तुम्हाला नॉट लावता येईल. परत मूळ रूप कोण आलं यांच्याकडं, हॅव. जर इकडे हॅड असते तर इथं काय आले असते, भूतकाळामध्ये डीड, नकारार्थीचं नॉट लावायचं तर लावा, मूळ रूप परत कोण आलं यांच्याकडे, हॅव. हे लक्षात ठेवायचे, सगळे मूळ रूपच राहणार आहेत. आता हे आपलं उदाहरणात घेऊन पाहावे लागतील ना. चला एखादं उदाहरण आपण हॅवचं मेन वर्ब असतानाचा पाहूया, हॅवची रूपांचं. चला याच्यातलंच घेतलं मी एक, ही हॅज अ बुक. चला हे वाक्य हॅज याच्यातलं ऑक्झिलरी आहे का मेन वर्ब आहे असं अंडरलाईन करून सुद्धा परीक्षेमध्ये विचारू शकतात. हे याच्यामध्ये ऑर्डिनरी वर्ब झालेलं आहे, प्रिन्सिपल वर्ब झालेलं आहे, ज्याला आपण मेन वर्ब म्हणतो. मग चला हे जर याच्यातलं मेन वर्ब झालं असेल तर आता याला याच्यामध्ये सहाय्यक कोण आहे ते आपल्याला ओळखावं लागेल ना. मग याच्यामध्ये सहाय्यक सध्या कोण आहे तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. याच्यामध्ये डज प्लस हॅव आहे हे दिसलं पाहिजे आपल्याला याच्यातलं. झालं, क्रियापदाच्या आतमध्ये कोणतं दडलेलं आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगात कोणतं भूत दडलेलं आहे ते आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे. आपल्याला ते भूत काढणारा बाबा तयार व्हावा लागेल. मग त्यातलं आपण डज काढलं बाहेर. बघा बरं, डज निघलो, डज. मग याला नकारार्थीमध्ये न्यायचं असेल तर काय केलं असतं तुम्ही असं करणार आहात का, ही हॅज नॉट अ बुक. तर हे चुकलेलं आहे नकारार्थीसाठी. मग काय म्हणते सर, मग असं करा ना, ही डज नॉट हॅज अ बुक. हे बरोबर आहे का, तर हे चुकलेलं आहे. कशामुळं सर, डज काढलं पण तुम्ही मूळ रूप घेतलंच नाही सर तिकडं. मग चला आता करेक्ट करू आपण. काय तर ही डज नॉट हॅव अ बुक. आता झालं हे करेक्ट. काय म्हणते सर, सरळ घ्यायचं असताना ही हॅज नो बुक. ही हॅज नो बुक म्हटलं तरी बरोबर आहे सेंटेन्स नकारार्थीमध्ये. पण जर त्यांनी सांगितलं इन्सर्ट नॉट, नॉटलाच तुम्ही ॲडवर्बला इन्सर्ट करून दाखवा, तर मग आता सांगा आम्हाला. मग तिथं तुम्हाला काय करावं लागेल, सहाय्यक क्रियापद बाहेर काढावंच लागेल. डज, डज नॉट हॅव अ बुक. एवढं स्क्रीनशॉट काढा. परत आणखी उदाहरण घेऊ आपण. आणखीन एक उदाहरण घेतलंय आपण, बघा बरं, नकारार्थीसाठी आणि प्रश्नासाठी. ही हॅड अ बुक. याला तुम्हाला नकारार्थीमध्ये करून बघा, निगेशनमध्ये काय होईल. चला, ही हॅड नॉट अ बुक होईन का, हे नाही होणार. मग काय करायचं, चला बरं याच्यातलं सहाय्यक क्रियापद काढा. कोण याच्यामध्ये, ही डीड नॉट हॅव अ बुक. आता हे होईन का, तर हो. हे बघा, डीड नॉट याच्यातलं हेल्पिंग काढलं, कारण हे स्वतः मेन वर्ब होतं. मेन वर्ब मला हेल्पिंग कोण काढलं, डूचे रूप काढले. डीड नॉट हॅव अ बुक हे पण झालंय. आता याचं इंटरॉगेटिव्ह करा म्हटले ते प्रश्नार्थी, तर प्रश्नार्थी देखील आपल्याला करता येईल. दोन पद्धतीने करू शकतो आपण. चला मग पहिला प्रश्न त्याने दिला बरोबर, हॅड ही अ बुक. हे होईल का, तर नाही. मग करेक्ट करा, काय होईल, डीड ही हॅव अ बुक. हे झालं याचं करेक्ट आन्सर. नकारार्थी असतं काय झालं असतं, डिडंट ही हॅव अ बुक असं जे झालं असतं, फक्त काही बदल झाला नसता.
हॅव, हॅज, हॅड यांना आपल्याला अशा पद्धतीनं करता येईल. आता पुढे प्रश्न हा पडलाय की जसं बीच्या रूपांना आम्ही संक्षिप्त रूपात वापरलं, पण बी मध्ये एक मर्यादा होती की बीच्या फक्त वर्तमानकाळी रूपांनाच आपण सर्वनामाला संक्षिप्त रूपात जोडले होते. तर इथं हॅवच्या रूपांचं काय आहे बघूया. चला, हॅवची तिन्ही रूपे फक्त सर्वनामास संक्षिप्त रूपात जोडली जातात. याचं कारण काय की हॅवची तिन्ही रूपे जर शेवटून पाहिली तर त्यांची लेटर्स वेगळी आहे. बघा, हॅव मध्ये व्हीई आहे, हॅज मध्ये यस आहे, तर हॅड मध्ये डी आहे. तसं बीच्या रूपात नव्हतं. बघा, बीच्या रूपात एम मध्ये यम होते, त्याच्यानंतर आर मध्ये आर ई होते, पण वर मध्ये पण आर ई होते, म्हणून त्यांनी एकाची निवड केली फक्त आरची वर्तमान काळामध्ये. लक्षात ठेवा. चला, तसंच त्यांनी बघा इज आणि वॉज मध्ये पण फरक केला. वॉज मध्ये पण शेवटी यस होते आणि इज मध्ये पण काय होते, यस होते, मग त्यांनी इजची निवड केली, म्हणजे फक्त वर्तमान काही रूपांची निवड केली, भूत काही रूपांची निवड केलेली नाही. पण इथे मात्र तिघांचेही शेवटून लेटर्स कसे आहेत, वेगळे आहेत. समजा मी इथं आय हॅव याचं संक्षिप्त रूप घ्यायचं असेल तर मी असं करू शकतो, आय. जर मला वी हॅड असं करायचं असेल, सॉरी वी हॅड घ्यायचं असेल तर लगेच मी करू शकतो वीड, ते घेता येईल. मला जर ही हॅज याचं संक्षिप्त रूप करायचं तर लगेच मी करेन हीच. शी हॅज लगेच शीच करता येईल त्या पद्धतीनं. झालं. आय हॅड करता येईल, पण आय हॅज कधीच नसते, ते पण आपण लक्षात ठेवले पाहिजे. मग आता हा प्रश्न पडला की सर ते हे याचं तर दोन वेळेस होऊ शकतंय. बघा बरं, ही इज पण होऊ शकतं, ही हॅज पण होऊ शकते. मग आम्ही कसे ओळखणार? त्यातल्या त्यात लक्षात ठेवायचं, हॅवची रूपे ही मेन वर्ब असो का हेल्पिंग वर्ब असो, दोन्ही वेळेस ती संक्षिप्त रूपामध्ये वापरली जाते. त्यांच्यामध्ये फरक करता येणार नाही. फक्त तुम्हाला उदाहरण पाहून ठरवं लागेल की मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे का हे बीचं रूप आहे, हे पण ठरवावे लागेल. झालं. बघा बरं, हे हीज या पद्धतीने हे वर्बचं तिसरं रूप, आणि ते असं सुद्धा होऊ शकतं नाही, हीज, ही हॅज, हे याच्यातलं काय झालं, मेन वर्ब. पण आपल्याला माहित असलं पाहिजे याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद कोणती आहे, डूची रूपे आहेत. आपण उदाहरण पाहून ठरवूया, कारण क्वेश्चन टॅगमध्ये याचा त्रास जास्त होऊ शकतो. झाले. बघा, यांच्यामध्ये समजा मी असं घेतलं शॉर्ट फॉर्म मध्ये, बघा हीज. आता कसं ओळखणार हे कोण येतं, ही इज आहे का ही हॅज आहे? बघा, ही इज क्लेवर. आता सांगा बरं, ते ही हॅज क्लेवर होईल का ही इज क्लेवर होईल? तर ते ही इज क्लेवर होईल. म्हणजे यामध्ये का आला, ही इज म्हणजे उद्या जर याचं क्वेश्चन टॅग विचारलं तर आम्हाला सांगता यायला पाहिजे होतं की इजंट ही, हे त्याचं उत्तर होईल. वॉजंट ही होणार नाही. झालं. आम्ही पुढे असं घेतलं बघा, हीज पुढे घेतलेले बघा, हीज हेल्प्ड मी. आता सांगा काय होईल त्याच्यामध्ये, हीज हेल्प मी म्हणजे ही इज हेल्प मी का ही हॅज हेल्प मी, त्याने मला मदत केली आहे. म्हणजे याच्यामध्ये एक का आलं की हे हॅज आहे आणि हे याच्यातलं मेन वर्ब आहे, म्हणजे हॅजलाच आपल्याला इकडे काढून काय करावं लागेल त्याचं, हॅझंट ही. म्हणजे सहाय्यक क्रियापद ओळखता आलं तरच आपल्याला तिकडे नेता येईल. यांच्याकडे सहाय्यक आणि मेन वर्बमध्ये काही टेन्शन नाही आहे तेवढं. झालं. आणि हे जर उदाहरण मी असे घेतले असते, आता सांगा, वर बघा ही हॅज हेल्प मी आणि खाली काय झालं, ही इज हेल्प्ड बाय मी, माझ्याकडून त्याला मदत केली जाते. झालं. त्याच्यावरच क्रिया झालेली आहे. बघा बरं, म्हणजे हा पठ्या इज आहे आणि हे याच्यामध्ये ऑक्झिलरी आहे, आणि आपल्याला माहिती आहे बीचे रूप ऑक्झिलरी असो का मेन वर्ब असो काही बिचारे त्रास देत नाही, सरळ ते बाहेर निघतात सेंटेन्सच्या आणि स्वतःला लावून घेते इजंट ही. अरे हे तर पॅसिव्ह वाईजचं वाक्य झाले, हे ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य झाले. काय म्हणते, खूप सोपं आहे, याच्याकडं बाय असल्यामुळं मी ओळखलं पॅसिव्ह वाईजचं. तसं नाही, बीच्या रूपासोबत तिसरं रूप आले तर पॅसिव्ह वाईज, बाय असो नसो. झाले. आणि आता हे सांगा बरं काय होईल, ही इज अ बुक, तो पुस्तक आहे,
का त्याच्याजवळ पुस्तक आहे, ही हॅज अ बुक. तर ही इज अ बुक होणार नाही. मग काय होईल इथं, ही हॅज अ बुक आणि हॅज याच्यातलं मेन वर्ब आहे. मेन वर्ब म्हटलं की हॅज म्हणतो मी स्वतःला नॉट लावून घेणार नाही, माझ्यातलं सहाय्यक काढा आणि त्याला नॉट लावा. चला हॅज मध्ये सहाय्यक कोण आहे याच्यामध्ये, डझंट ही, त्याचं ते आन्सर होईल हॅझंट ही, हे त्याचं आन्सर होणार नाही. लक्षात ठेवायचं. हे यांच्याकडे झालं हॅवच्या रूपे वापरली आपण. तर अशीच आपण उद्याच्या तासाला आपण डूच्या रूपांचा देखील अभ्यास करूया. ठीक आहे, थांबूया तोपर्यंत.